राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस सय्यद यांचं बंद घर चोरट्यांनी फोडलं। चोरट्यांनी घरातील रोकड आणि सोनं लांबविले। राजगुरुनगर शहरात धाडसी घरफोडी। वाडा रस्त्यालगत देवरकर कॉलनीत घडली घटना। चाकण तळेगाव रस्त्यावर पीएमपी आणि दुचाकीची समोरासमोर धडक। पीएमपीच्या धडकेत दुचाकी स्वार नितीन शिंदे यांचा मृत्यू। चाकण तळेगाव रस्त्यावर म्हाळुंगे गावच्या हद्दीत कोरस कंपनी समोर अपघात। पीएमपी चालक किसन चव्हाण याच्यावर गुन्हा। पुणे नाशिक महामार्गावर वाकी खुर्द येथे स्पीड ब्रेकरमुळे टेम्पो पीएमपीचा अपघात। बसच्या धडकेनंतर गाडी उलटली। अपघातात ओंकार देवकर, सत्यम सिंग जखमी। पीएमपी बस मोटारीचे नुकसान। बस चालक प्रकाश गायकवाड याच्यावर गुन्हा। खेड तालुका पत्रकार संघ आणि लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या पुढाकारातून पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर। ग्रामीण रुग्णालय चांडोली आणि राजगुरुनगर शहरातील पवार हॉस्पिटलच्या पुढाकारातून शिबिर। मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून राजगुरुनगर शहरात पत्रकार आरोग्य दिन साजरा। राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून 4 ते 10 डिसेंबर दरम्यान पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम। जिल्ह्यात सुमारे 11,60,272 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण होणार। पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला विशेष गती। आळंदी येथे विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणातून साजरा केला जागतिक संगणक साक्षरता दिन। श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक संगणक साक्षरता दिन उत्साहात साजरा। पथनाट्य, भाषण, कविता तसेच नाटिकाद्वारे संगणक साक्षरतेचे महत्त्व केले विशद। सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी या विषयावर दिला भर। पाईट येथील गवारवाडी जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अडवल्याची तहसीलदार आणि बीडीओकडे तक्रार। पोलिसांकडेही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद। ग्रामस्थ बळवंत डांगले आणि अभय डांगले यांनी रस्त्याचं काम रोखल्याचा तक्रारी अर्ज। गवारवाडीच्या 42 ग्रामस्थांच्या सह्यांचे प्रशासनाला निवेदन।